आदरणीय दादा गेले की अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या दोन खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची सामान्य माणसाची कामे वा तक्रारी नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची आणि दुसरी आदरणीय दादांची. मृत्यूच्या आदल्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामे आटपून दादा बारामतीकडे निघाले. गेले 3 दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही, मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय. अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला, मग प्रत्यक्षात 5च मृतदेह का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? टेकऑफ आधी प्रवासी यादी डिजिटली नोंदलेली असते, मग विसंगती का? एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही. हे शब्द आहेत आमदार अमोल मिटकरी यांचे. अजितदादांच्या जाण्यानंतर एकीकडे विलिनीकरण आणि मृत्यूबद्दलच्या शंका थांबण्याचं नाव घेत नाहीत. विमानात किती प्रवासी होते, 5 की 6, यावरून आता चर्चा सुरू झाली. याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओतून. नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत सुमित घोरपडे. दादांनी ज्या विमानातून प्रवास केला त्यात किती प्रवासी होते ते पाहूच, मात्र अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे पाटील यांचे आरोप नेमके काय आहेत ते जाणून घेऊया. अमोल मिटकरी म्हणाले, अजितदादांना जाऊन आज 5 दिवस झाले आहेत. अख्खा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार आणि आम्ही सर्व पक्षीय नेते अजूनही त्याच धक्क्यात आहोत. अजितदादांच्या मृत्यूसंदर्भातील अनेक चर्चा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आहेत. राजभवनाच्या शपथविधीपूर्वी तशा चर्चा काल मी ऐकल्या देवगिरीवर असताना. नंतर लोकांनी मला सुद्धा विचारलं. काही लोकांच्या सांगण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. दादांचा मृतदेह ओळखण्यासारखा नसताना कागदपत्रांना साधा जाळ लागलेला नाही. कागदपत्र कसे जाळले नाहीत? प्रश्न असे आहेत की विमानाचं टेक ऑफ किती वाजता होतं? विमानात 6 लोक बसले होते अशा बातम्या टीव्हीवर चालल्या. मी माहिती घेतली, त्यात 5 लोकांची नावं दिसत आहेत. एक कॅप्टन, को कॅप्टन, माळी नावाची मुलगी, अजितदादा आणि त्यांचे बॉडीगार्ड विदीप जाधव, असे 5 लोक होते. पण 6 लोकांची बातमी चालली. तर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही विमान अपघाताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 6 माणसं सांगितली जात असताना आपल्यासमोर 5च माणसं आली. या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यापूर्वी सुद्धा संजय राऊत आणि ममता बॅनर्जी यांनीही हा राजकीय कट आहे असा आरोप केला होता. दुसरीकडे मुरलीधर मोहोळ म्हणतात, राजकारण करायला आयुष्य पडले आहे, पण ही वेळ त्याची नाही आहे. अजितदादांना गमावल्यानंतर प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाच्या मनात त्याचं दुःख आणि वेदना आहे. चौकशीनंतर सत्य समोर येईल तेव्हा तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही, असं म्हणणं आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं. भाजपा खासदार उज्ज्वल निकम म्हणाले की ज्या वेळेस एका खासगी विमानाने विमानतळावरून प्रवास केला जातो त्यावेळी विमानतळावरील अधिकारी त्या विमानातून किती लोक जाणार आहेत याची नोंद ठेवत असतात. आजपर्यंत असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही की ज्या योगे दादांच्या विमानात 6 प्रवासी होते असं स्पष्ट होईल. अधिकृतरित्या कुठेही विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी किंवा विमान कंपनीने जाहीर सुद्धा असं केलेलं नाही आहे. दुसरी महत्त्वाची आणि दुर्दैवी बाब म्हणजे त्या विमानात इतके इंधन होते की सगळे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते. त्यामुळे एखाद्याच्या अपघात झालेल्या मृत्यूबद्दल वेगवेगळे संशय निर्माण करून आपण निष्कारण वेगळी कलाटणी देत आहोत, असं माझं स्पष्ट मत आहे. पण प्रत्यक्षात विमानात नेमकी किती माणसं होती? अहवाल काय सांगतो? पॅसेंजर मॅनिफेस्टमधून ही माहिती उघड झाली आहे. बोर्डिंग पूर्ण झाल्यानंतर ग्राउंड स्टाफ पॅसेंजर मॅनिफेस्ट एअर हॉस्टेसकडे देतो आणि त्याची एक कॉपी एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे असते. एअरलाइन्सकडे पण याची सॉफ्ट कॉपी असते. बोर्डिंग पूर्ण झाले तेव्हा प्रत्यक्षात किती लोक विमानात होते हे त्यातून समजते. DGCAने सुद्धा 5च व्यक्ती असल्याचे सांगितले आहे. महत्त्वाचं म्हणजे चार्टर्ड ऑपरेटर लोड व बॅलेन्ससाठी केबिन क्रूला अर्थात एअर हॉस्टेसला C ऐवजी P मध्ये मोजतात. पॅसेंजर मॅनिफेस्टमध्ये सरळ नावांसकट स्पष्ट दिसत आहे की एअर हॉस्टेस पिंकी माळी पॅसेंजर अर्थात P मध्ये मोजली आहे. काहींनी
पिंकी माळी यांना पॅसेंजर मॅनिफेस्ट न पाहताच सी म्हणजे क्रू मध्ये मोजले आणि मृतदेहांचा आकडा 6 आहे असा निष्कर्ष काढला. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.